लाडकी बहीण योजना KYC अपडेट. लाडकी बहीणविषयी जे KYCचे चुका झालेल्या होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. परंतु KYC करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिलेला आहे. पण हा नकार का दिलेला आहे? मग आता KYC कोण करणार? पुढे KYCचं काय होणार आहे? ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ. बातमी महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. KYCच्या दुरुस्तीची जी काही जबाबदारी आहे ती अंगणवाडी सेविकांकडे आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सोपवलेली आहे. परंतु लाडकी बहीण पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे. त्याचं प्रमुख कारण समोर आलेलं आहे. ते म्हणजे आधीचं मानधन न दिल्यामुळे पडताळणीला विरोध दर्शवलेला आहे. लाडकी बहीण योजना निघाल्यापासून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मसुद्धा अंगणवाडी सेविकांनीच भरलेले होते. ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचे सगळे फॉर्म त्यांनीच भरलेले होते. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे 4 चाकी आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांच्याविषयीसुद्धा माहिती त्यांनीच भरलेली होती. आणि आता ज्यांना पती आणि वडील नाही, ज्यांचा डिवोर्स झालेला आहे, अशा महिलांचं KYC झालेलं नव्हतं. कारण त्यांच्यासाठी KYCच्या पोर्टलवर कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नव्हतं. तर त्यांच्यापासून डॉक्युमेंट गोळा करायचं कामसुद्धा अंगणवाडी ताईंकडेच होतं. आणि हे सगळी जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. परंतु काही ठिकाणी त्यांना अजूनही या कामाचं मानधन मिळालेलं नाही. काही ठिकाणी मिळालेलं आहे, परंतु काही ठिकाणी न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे. म्हणूनच त्यांनी नकार दिलेला आहे. अंगणवाडी सेविकांकडे KYCचे दुरुस्तीचे काम लावण्यात आले, त्यामुळे त्यांनी नकार दिला. त्याचे कारण म्हणजे असं आहे की त्यांचं आधीचं जे काही फॉर्म भरलेलं आहे त्याचं मानधन मिळालेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या गोष्टीला नकार दिलेला आहे. परंतु याआधीसुद्धा 4 चाकी गाडी, रेशन कार्ड याची पडताळणी अंगणवाडी ताईंनीच केलेली होती. त्यांची मदत झालेली होती. तेव्हासुद्धा थोड्या प्रमाणात त्यांनी विरोध दर्शवला होता. परंतु नंतर त्यांनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडलेली होती. आता ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांच्या मनामध्ये गोंधळ सुरू आहे की आता हे KYC दुरुस्तीचं काम कोणाकडे जाणार आहे आणि आपली KYC दुरुस्त होणार की नाही. परंतु काळजी करायची अजिबात गरज नाही. शेवटी हे काम अंगणवाडी सेविका ताईंकडेच जाणार आहे आणि त्या ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार आहेत. तर अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.